नव्या पक्षप्रवेशावरती भाजपच्या कार्यकर्त्यांची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे नाराजी व्यक्त. पत्र देऊन व्यक्त केली खतखत. नाव न घेता काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंच्या प्रवेशावर अप्रत्यक्षपणे विरोध. भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीसह सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल. मोदी शहा फडणवीस यांनी राजकारणामध्ये विष पेरण्याचंच काम केलं, सामनात टीका. राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार या बातमीने खळबळ माजली. सामनातनं राज उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती भाष्य. भाजप आणि एसंशी पक्षाने राज यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ठाकरेंच्या सेनेवर हल्ले केले, सामनातनं टीका. ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांची नीती ही वापरा आणि फेकून द्या अशी योगेश कदमांची ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया. स्वतःचा स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात, कदमांचा घणाघात. धुळ्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे बॅनर्स झळकले. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र अशा आशयाचे बॅनर्स. महाराष्ट्र आणि अमराठी बांधवांच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, कार्यकर्त्यांची मागणी. 2-0 एकत्र येतात तेव्हा कोणतीही संख्या तयार होत नाही, फक्त आणखीन एक शून्य तयार होतं. दोन्ही तोट्याचे पक्ष. शिंदेंच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांचा टोला. आपल्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला. आशिष शेलारांचं राज ठाकरेंच्या मैत्रीबाबत विधान. तर शेलार इथून पुढे राजकीय बोलणार असतील तर आम्ही देखील राजकीय बोलू, वैयक्तिक बोलणार असतील तर वैयक्तिक बोलू. मनसे नेते संदीप देशपांडेंचा पलटवार. मुंबईतल्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये हिंदी भाषेसंदर्भात भाजपची बॅनरबाजी. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती. बॅनरवरती आशय राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावरती बॅनर्स झळकले. भाजपने जबाबदारीने वागायला हवं. बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का? संदीप देशपांडेंची भाजपच्या बॅनरबाजीवरती टीका. चर्चा करा, बॅनरबाजी करून काय होणार? संदीप देशपांडेंचा सवाल. हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठीऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. नव्या धोरणानुसार 3 भाषा अनिवार्य असल्यामुळे हिंदी भाषेची निवड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. हिंदी भाषा लादल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चुकीचा, फडणवीसांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी हिंदी वाद निरर्थक. माजी मंत्री दीपक केसरकर यांचं प्रतिपादन. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठी आणि हिंदीची सांगड घालण्याचा प्रयत्न, केसरकरांचं वक्तव्य. मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये आता संस्कृतचीही उडी. हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची मागणी. पुण्यातल्या साखर संकुलातील बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आणि शेजारी शेजारी. 10 दिवसातली दोघांची तिसरी भेट. कृषी क्षेत्रामध्ये एआयच्या वापराबाबत बैठक. नंदुरबारमध्ये भाजप नेते विजयकुमार गावित यांची मित्रपक्षांसोबत युती करणार नसल्याची घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या आधी महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत. मित्रपक्षांवरती विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप. भंडाऱ्यामध्ये 21 मंडळामध्ये भाजपकडे तरुण अध्यक्षांची निवड. प्रथमच 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण चेहऱ्यांना संधी. शहरी आणि ग्रामीण अशा 2 प्रकारच्या अध्यक्षांची निवड करत वाटल्या जबाबदाऱ्या. भाजप आमदार अमित साटम यांच्या नावाने मेसेज करून पैशांची मागणी. या प्रकरणामध्ये जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यातल्या तनिषा भेडसे प्रकरणामध्ये सरकारची आक्रमक भूमिका. प्रत्येक अहवालानुसार सरकारची वेगवेगळी कारवाई. डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईची गुऱ्हाड. पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांना आज नोटीस पाठवणार आणि डॉक्टर घैसास यांना पुन्हा पोलीस चौकशीसाठी बोलवणार. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीने मागितली मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडफोडी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, सहआरोपी महेश फाळणीकर आणि कुंदन भंडारी यांना शिक्षा सुनावली जाईल. आज रणजित कासलेची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुन्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होईल. कासलेच्या वकिलांकडून जामीन अर्ज दाखल केला जाईल. नाशिकच्या काठेगल्लीतल्या सातपीर दर्गा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. दर्ग्याचं पाडकाम केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मनपाच्या कारवाईला दिलेली स्थगिती. जैन मंदिराचं शिष्टमंडळ आज पालिका आयुक्तांची भेट घेणार. विलेपार्ले इथल्या जैन मंदिरावरती झालेल्या तोडक कारवाईनंतर भेट घेणार.
बुलढाण्यामध्ये नखगळलेल्या 70 रुग्णांची केंद्र सरकारकडनं दखल. माझाच्या बातमीनंतर आकस्मिक चिकित्सा राहत पथक नियुक्त. डॉक्टर तंझीम दिकीड यांच्या नेतृत्वाखाली पथक दौरा करणार. पुण्यातला जीबीएस उद्रेक हा पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे. एनआयव्हीच्या प्राथमिक निष्कर्षातनं धक्कादायक माहिती उघड. खडकवासला धरण परिसरामध्ये कुक्कुटपालन कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने तपासले. वीज बिल वसुलीकडे महावितरणचं दुर्लक्ष. सर्व ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकी तब्बल 98,000 कोटींवरती. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारकडनं मोफतच्या घोषणा, मात्र वसुलीकडे दुर्लक्ष. देशातलं पहिलं आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल आजपासून सेवेत. केंद्रीय बंदरमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन. कोकणाकडनं मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे निर्णय 30 एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार. उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची घोषणा. 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगाने सुरू. 10 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट. मुलुंडमध्ये लवकरच एक पक्षीगृह. आरक्षण बदलाच्या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी. मुलुंडच्या नियोजित उद्यानामध्ये 18 दुर्मिळ आणि 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार. बोगस मुख्याध्यापक पराग पुडके नियुक्ती प्रकरण. नागपूर पोलिसांकडनं गोंदियाच्या एका शिक्षण संस्थेमधील सचिव राजू मेश्रामला अटक. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकरता प्रवेश प्रक्रियेत सुधारणा. नियम तयार करण्यासाठी समिती. पालकांना आपल्या सूचना मांडता येतील आणि 25 एप्रिलपर्यंत सूचना स्वीकारण्यात येतील. विदर्भामध्ये पारा वाढला. पुढच्या 2 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मागच्या 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम. बीड तालुक्यातील करसुंडी वनक्षेत्र परिसरामध्ये वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे. मात्र या पाणवठ्यामध्ये पाणी नाही, त्यामुळे प्रश्नाकडे लक्ष द्यावं, वन्यप्रेमींची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या पिंजऱ्यामध्ये कूलर. शिवाय वाघांवरती पाण्याचे फवारेही. वाघांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून महापालिकेचं पाऊल. गोंदियाचं तापमान 42 अंश. अशामध्ये ट्रॅफिक सिग्नलवरती थांबल्यामुळे नागरिक उन्हामुळे त्रस्त. तर दुपारी 12 ते 4 पर्यंत सिग्नल बंद करा, नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पारा 43 अंश. तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण. तर वाढत्या तापमानाचा पपई बागांना फटका. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना T5 वाघीण आणि तिच्या बछड्यांचं दर्शन. वाघीण दिसल्यामुळे पर्यटकांना आनंद. नाशिकच्या पेठमधील बोरीशिवरी गावामध्ये गंभीर पाणी टंचाई. पाण्यासाठी महिला जीव धोक्यात घालून दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरत असल्याचं चित्र. नाशकातही पारा वाढला. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 36% आणि 4 धरणातील पाणीसाठा 10% खाली. जिल्ह्यातील 61 गावांमध्ये 36 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करताना 30 फूट उंचीवरनं कोसळून तरुणीचा मृत्यू. पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्दैवी घटना. वॉटर पार्क चालक आणि मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.